कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मालक आल्या आता काय आबाळ कोसळलं। मालक अहो शत्रू बघा की कसा पिसाळल्यावानी करायला लागलाय। तेजूला वडत फरफटत घेऊन आलाय तो, तिच्या पायाला लागलंय, त्यात रक्त येतंय। मलमपट्टी तर करायला पाहिजे का नको, पण यानं तिला कोंडून घातलंय। नवरा बायकोचं काहीतरी बिनसला असेल, नका टेन्शन घेऊ। नवरा बायकोची भांडण अशीच असते, सकाळी भांडतील रात्री गोड होतील, आपण कशाला उगाच वाईट व्हायचं। नाही मालक, ही भांडण एवढं साधं सुद्धा नाही। अहो शत्रूने आता तेजू बरोबर जनावरासारखं वागायला सुरू केलंय। काल रात्री बी लई मारले हो तिला। मालक तुम्ही जरा समजा बाकी। एकेकाची पद्धत असते, हक्क गाजवून प्रेम व्यक्त करणे। जाऊ द्या, नका टेन्शन। अहो मालक असं नाहीये, खरंच तुम्हाला वाटतं एवढं साधं सोपं नाहीये हे। आणि हे सगळं पहिल्यांदाच घडतंय असं बी नाहीये। इथून पुढे बी असंच होत राहिलं तर पोरीच्या आयुष्याचं मातेर होईल हो। ठीक आहे, नाही मला हे सगळं सूर्याला सांगायलाच पाहिजे। काय म्हणलं, यातलं काय बी सूर्याला सांगितलं ना, जेव्हा हसवून घेईन दोघींच्या। यातलं काही बी सूर्याला कळता कामा नये। मालक अहो असं का बोलताय तुम्ही? मला काय वाटलं, आमचा त्याच्यावरचा राग गेला ना, आम्ही त्याला माफ केला? शक्यच नाही। लायकी आहे का आमच्या घरच्या पुरुषी लग्न करण्याची? अजून ती गोष्ट आमच्या मनाला एखाद्या काट्यासारखी टोचत राहते दिवस रात्र। आम्ही जे वागलो सगळं नाटक होतं, नाटक। काय? त्याला काय वाटलं, तो आमची पोरगी पाहून आमच्या इज्जतीला बट्टा लावला आणि मी गप्प बसू। ज्यानं आमच्या इज्जतीला हात घातला त्याचा घात झाला म्हणून समजा। हेच आम्हाला त्याला दाखवून द्यायचं होतं, म्हणून आम्ही हे सगळं घडवून आणलं। हे सगळं आधीच ठरलं होतं। राक्षसाचा प्राण कसा एखाद्या पोपटात अडकलेला असतो, तसा त्या सूर्याचा प्राण त्याच्या बहिणींमध्ये अडकलेला आहे। आणि त्यातली एक बहीण आता आमच्या ताब्यात आहे। इकडं तिची व्यसन आवडली, तिकडं त्याला फास बसला। मजा येणार या खेळात, लय मजा येणार। आता तुम्ही जर या खेळाच्या मध्ये आलात तर तुमचा खेळ खंडोबा झालाच म्हणून समजा। वा 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 चिरंजीव, आवडला आपल्याला, लय भारी काम केलं। आम्हाला वाटलं या मास्तरनी पुढे तुम्ही पागळता काय, तुम्ही तर एक एक पत्ता काढायच्या ऐवजी एकदम सगळेच पत्ते ओपन करून टाकले। डॅडी हा हे तर काहीच नाही, पुढं पुढं बघा तुम्ही काय होत्या। बघूच वा, तर आता थोडं थंड घ्या। आपलेच हात पळायचे, आपलाच डाव आपल्या अंगाशी यायचा। आता मी सांगतो तसं करा। या 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 आम्हाला तुमची ही गोष्ट लय आवडते वा। म्हणजे ह्या घराला आपलंच घर समजून तुम्ही कधी बी ते
वळवाच्या पावसासारखे अचानक येता. नाही, चांगले चांगले, हे तुमचा मानच येतो. तसं नाही डॅडी, ते आम्ही पिक्चर बघायला गेलो होतो ना, तेव्हा तिथनं ते जो अचानक कुठे गेली काही कळलंच नाही कोणाला. मी शत्रुरावांना फोन केला तेव्हा ते म्हणले की इकडं पाहुणे आलेत म्हणून तिला इकडे घेऊन आले. आमचे चिरंजीव पण ना एक गोष्ट धड करत नाही, तुम्ही काळजी करणं सोडत नाही. जावई बापू, तुमच्या बहिणीची काळजी घ्यायला आमचे चिरंजीव आहेत ना. तुम्ही आमच्या लेकीची काळजी घ्या, तिला काय हवं नको ते बघा. आता तुम्ही तुमच्या संसाराला लागा, असा आम्ही सासरे म्हणून तुम्हाला आदेश देतोय असं समजा हवं तर. आई, घरी पाहुणे आले होते ना? कुठे आहेत ते? आणि तेजू दिसत नाही. तेजू तेजू आम्हाला सोडून जाणार कुठे? आहे आमच्या सोबतच. तेजू, काय झालं? पायात तू सॉक्स का घातले? तुला काही लागलंय का? तेजू, काय झालं? बस इथं, बघू दे. नाही दादा, काय नाही. तेजू, कसं लागले? हा, केवढं लागलंय बघ. आणि तू खोटं बोललास ना रे शत्रू, की घरी पाहुणे आलेत म्हणून? मीच त्यांना खोटं बोलायला सांगितलं. ते थिएटर मध्ये माझ्या पायाला लागलं. मी फ्रेश होऊन आत येतच होते की मला एक कॉल आला. आत रेंज नव्हती म्हणून मी बाहेर आले आणि तेवढंच माझ्या पायाला लागलं. तुम्हाला सगळ्यांना त्रास नको म्हणून मी यांना बोलावून घेतलं. मग यांनी मला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि मग इथेच घरी आणलं. अगं पण तेजू, आम्ही होतो ना तिथं, मला का नाही सांगितलं तू? नाही ते डोक्यात विचार येत होते माहितीये. दादा, अरे तुला सांगितलं असतं ना तर तू सगळ्यांना घेऊन लगेच निघाला असतास आणि मग माझ्यामुळे कुणालाच पिक्चर बघता आला नसता म्हणून सांगितलं नाही तुला. बघितलं, तुला म्हटलं होतं का नाही? अगं भावाचं काळीच आहे, जाऊन आतमध्ये जाऊन सांगू, पण नाही, ऐकायचंच नाही ना. लग्न झाल्यापासून आहे ना, हिने आमच्यावरती हुकूमत गाजवायला सुरुवात केली. हिचं ऐकलं नाही ना, आमचं काय खरं नाही. आमच्या बायकोचा रुबाबच वेगळा आहे आता. तसं काय नाही शत्रुराव, लय साधी आहे तेजू. आणि होय ग येडाबाई, भाऊ काळजी कर म्हणून असं काय लपवायचं असतं का? हा, सांगायचं ना, इथून पुढे असं वागायचं नाही, सगळं सांगायचं. सांगणार ना का परक समजणार दादाला? तेजू नक्कीच आमच्यापासून काहीतरी लपवते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.